नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ही समई कशी विणायची हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2.5 mm ची रिंग वापरलेली आहे आणि लाल कलरची उलन वापरलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला सिंपल गाठ मारायची आहे. सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला या रिंगमध्ये मुके खांब घालायचे आहेत. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. एकदम दाट मुके खांब घालायचे आहेत आपल्याला या रिंगमध्ये. थोडी पण रिंग दिसली नाही पाहिजे, इतके दाट आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण मुके खांब घालायचे आहेत. इथे मी पूर्ण रिंग कंप्लीट करून दाखवते मुक्या खांबांनी. हे बघू शकता, एकदम दाट मी मुके खांब घातलेले आहेत. इथे मी पहिल्या मुक्या खांबातून आता स्लिप टिशनं जोडून घेत आहे. हे बघू शकता. आता परत एक साखळी घेतलेली आहे, 2, आणि परत एक खांब सोडून आपल्याला दुसऱ्या खांबामध्ये एक हाफ डबल क्रोशा म्हणजे अर्धा खांब घालायचा आहे. हे पूर्ण राऊंड आपण अर्ध्या खांबानेच विणणार आहोत. एक खांब सोडून दुसऱ्या खांबावर आपल्याला अर्धा खांब घालायचा आहे. ह्या राऊंडला प्रत्येक ठिकाणी एक एक खांब स्किप करायचा आहे आणि अर्धा खांब विणायचा आहे. असंच मी विणून कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता, मी एक राऊंड कंप्लीट केलेला आहे. परत स्लिप टिशनं जोडून घेतलेला आहे दुसऱ्या साखळीवरून. परत एक साखळी घेतलेली आहे. तिसरा राऊंड आपण मुक्या खांबाने विणणार आहोत. आता आपण या वरच्या साखळीवर विणणार आहोत. एक साइड सोडून दुसऱ्या साइडमधून आपण घालणार आहोत वरच्या साखळीतून. अगोदर कसं आपण दोन्ही पण साखळ्यावरून घेत होतो, जी वेणी दिसती त्या वेणीच्या पहिल्या धाग्यातून आपल्याला घ्यायचं आहे. असंच हे तिसरं राऊंड मुक्या खांबाने कंप्लीट करायचं आहे. हे बघू शकता, मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. परत इथे स्लिप टिशनं जोडून घेते. परत तिसरं राऊंड मी साध्या खांबाने बनवून घेते. प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे आपल्याला साधे खांब घालायचे आहेत. प्रत्येक खांबावर एक एक खांब. असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक खांबावर एक एक खांब. हे तुम्ही कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता, मी हे पण राऊंड कंप्लीट केलेलं आहे. आता इथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. 3 साखळ्याचा एक खांब आणि दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला 2चा एक करायचा आहे. त्याच्यासाठी 2तून काढायचं आणि परत एक धागा घेऊन दुसऱ्या साखळीतून ओढायचा. परत 2तून काढायचा आणि ह्या तिन्ही धाग्यातून एक काढायचं. परत त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपल्याला एक खांब घालायचा आहे. म्हणजे एक खांब परत त्याच्यानंतरच्या याच्यात आपल्याला 2चा एक करायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला 2चा एक करायचा आहे. परत एक खांब घालायचा आहे.
परत इथे 2चा 1 म्हणजे ह्या दोन्हीतूनच काढायचं आणि परत एक धागा घेऊन दुसऱ्या साखळीतून ओढायचं, परत दोन्हीतूनच काढायचं, नंतर आपल्याला तिन्हीतून काढायचं आणि परत पुढच्या याच्यामध्ये एक खांब घालायचा. परत हे अर्धाच खांब तयार करायचा आणि वर धागा घेऊन दुसऱ्या याच्यातून आपल्याला परत अर्ध्यातच ओढायचं आणि नंतर तिन्ही धागे एकत्र ओढायचे. अशा प्रकारे आपल्याला एक एक खांब कमी करायचा आहे. असंच मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघू शकता, माझं हे पण राऊंड कंप्लीट झालेलं आहे आणि या तिसऱ्या साखळीमध्ये मी स्लिप स्टिचनं जोडून घेत आहे. परत 1 2 आणि 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. परत आपल्याला खालचंच राऊंड रिपीट करायचं आहे, पण यावेळेस आपल्याला प्रत्येक खांबावर कमी करायचं नाही. अगोदर 3 साधे खांब घालायचे आहेत, म्हणजे 3 साखळ्यावर 3 खांब आणि चौथी वेळेस आपल्याला 2चा 1 खांब करायचा आहे. परत 3 खांब घालायचे, परत चौथ्या वेळेस आपल्याला 2चा 1 खांब करायचा आहे. हे राऊंड आपल्याला असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे. 3च्या नंतर चौथ्या खांबावर आपल्याला 2चा 1 करायचा आहे. हे बघू शकता, हे राऊंड पण मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. परत इथे मी 2 साखळ्या घेतलेल्या आहेत, 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. परत इथं पण तसंच करायचं आहे, मागच्या राऊंड सारखंच 3 खांब घालायचे आहेत. आणि चौथ्या खांबावर आपल्याला 2चा 1 खांब करायचा आहे. हे बघू शकता. परत डबल आपल्याला एक खांब ओढायचा, ह्या दोन्हीमधून ओढायचं आणि परत तिन्हीमधून ओढायचं. परत इथे 3 खांब करायचे आहेत. 2 आणि 3 खांब. परत या चौथ्यामध्ये आपल्याला 2चा 1 करायचा आहे, म्हणजे अर्धा खांब घ्यायचा, नंतर सुईवर परत धागा घ्यायचा, परत खालच्या खांबातून घ्यायचा आणि या दोन्हीमधून ओढायचं, परत या तिन्हीमधून ओढायचं. असंच हे पण राऊंड कंप्लीट करायचं आहे. हे बघू शकता, मी हे पण राऊंड कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे. परत मी 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहेत आणि असंच प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब घालत हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. इथे मी प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. हे बघू शकता. परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्यात आणि परत तसंच करायचं आहे रिपीट. आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. असेच आपल्याला 5 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. इथे माझे 2 राऊंड झालेले आहेत. असेच आणखीन आपल्याला 3 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. हे बघू शकता, मी इथे 3 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. एकूण आपले 5 राऊंड झालेले आहेत. हे आपल्याला 5 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. असेच आपल्याला 3-4 वेळेस 5 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. नंतर मी सांगते. त्याच्या अगोदर आपल्याला इथे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथे 3 साखळ्या म्हणजे एक खांब घेतलेला आहे तिथेच आपल्याला दुसरा खांब घ्यायचा आहे.
आता आपल्याला इथे खांब वाढवत जायचा आहे. परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत. म्हणजे एक खांब 2 खांब, एक खांब 2 खांब असं आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. असंच मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता आपलं थोडंसं वाढलेलं आहे. परत मी ते 3 खांब घेत आहे आणि जिथे 3 खांब घेतलेले आहेत तिथेच आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. आता या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत. प्रत्येक खांबावर 2-2 खांब. असंच आपल्याला दुसरं राऊंड कंप्लीट करायचं आहे. इथे मी कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता प्रत्येक खांबावर 2-2 खांब असं मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. परत मी 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. या राऊंडमध्ये आपल्याला एक खांब 2 खांब, एक खांब 2 खांब असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पहिल्या राऊंड सारखंच तिसरं पण राऊंड असणार आहे. असंच मी इथे हे राऊंड कंप्लीट करून दाखवते. इथे मी 2 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. एक खांब 2 खांब, एक खांब 2 खांब असे. आता परत 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला कमी करत जायचं आहे. म्हणजे 2चा एक खांब करायचा आहे. हे बघू शकता 2चा एक करायचा आहे आपल्याला. 2चा एक. परत आपल्याला या राऊंडमध्ये प्रत्येक जागी 2चा एक 2चा एक करून कमी करायचा आहे. फक्त कुठं कुठं 3 ते 4 जागेवर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे. बाकी राऊंड सेमच करायचा आहे. इथे मी कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता मी राऊंड कंप्लीट केलेला आहे. असंच आता जे आपण खाली विणलेलं आहे तसंच आपल्याला वर विणायचं आहे. म्हणजे प्रत्येक खांबावर एक एक खांब. इथे मी 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. परत आपल्याला पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आहे. परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब. असंच आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून 5 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. इथे मी खाली जसे 5 राऊंड कंप्लीट केलेले आहेत तसेच कंप्लीट करून घेते. हे बघू शकता जसे मी इथे 5 राऊंड कंप्लीट केले तसेच वर पण 5 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये रुई घातलेली आहे. आपल्याला रुई घालत घालत विणायचं आहे. आता परत जसं आपण खाली गोल बनवलेला आहे तसंच आपल्याला इथं पण गोल बनवायचा आहे. त्यासाठी एक खांब 2 खांब, एक खांब 2 खांब असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. पहिलं राऊंड. हे बघू शकता इथे मी एक खांब 2 खांब असंच विणत आहे. हे राऊंड आपल्याला असंच कंप्लीट करायचं आहे. इथे मी कंप्लीट करून दाखवते. जसं खाली विणलेलं आहे तसंच मी विणणार आहे. हे बघू शकता इथं जसं विणलं होतं तसंच मी एक गोल कंप्लीट करून घेतलेला आहे.
परत आपण हे जे खांबावर खांब असे 5 लाईन विणलेले आहेत, तसंच आपल्याला इथं आता परत खांबावर खांब अशा 5 लाईन विणून घ्यायच्या आहेत. सारखं आपल्याला रुई घालत घालत विणायचं आहे, जेणेकरून आपल्याला रुई घालायला कठीण जाणार नाही. हे बघा, इथं परत मी 5 राऊंड केलेले आहेत. त्याच्यावर पण असंच आपल्याला एक गोल बनवायचा आहे. इथे मी 3 गोल सारखेच बनवलेले आहेत. त्याच्या मधात फक्त 5 राऊंड केलेले आहेत खांबावर खांब असे. आता इथे आपल्याला जसं खाली बनवलं होतं इथं, तसंच आपल्याला वरती पण बनवायचं आहे. म्हणजे एकाच साखळीतून आपल्याला खांब घ्यायचा आहे आणि एक साखळी मोकळीच ठेवायची आहे. हे बघू शकता. इथे जी मधली साखळी आहे, त्या मधल्या साखळीमधून मी एक खांब टाकून घेणार आहे. हे बघू शकता. जे वेणीसारखी साखळी असते, त्याच्या एकाच साईडला घेऊन आपल्याला एक खांब टाकायचा आहे. हे बघू शकता. एक साईड आपल्याला मोकळीच ठेवायची आहे, जेणेकरून आपले पूर्ण खांब आतल्या भागातून येतील. असंच मी इथे 1 राऊंड कंप्लीट केलेला आहे. परत स्लिप स्टिचनं त्याला जोडून घेते. परत मी इथे 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या प्रत्येक खांबावर खांब असं मी 1 राऊंड कंप्लीट करून घेते. इथे मी प्रत्येक खांबावर खांब असाच 1 राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. इथे दुसऱ्या राऊंडमध्ये मी तसंच पहिल्यासारखंच करणार आहे. 1 खांब 2 खांब 1 खांब 2 खांब असाच हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. हे बघू शकता. इथे मी 1 राऊंड कंप्लीट केलेला आहे. परत पहिल्या 2 साखळ्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिचनं जोडायचं आहे आणि परत इथे मी 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे मी मोठ्या खांबाने पूर्ण विणणार आहे समोरचं. इथे प्रत्येक खांबावर मी एक खांब घालणार आहे. असंच मी हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. प्रत्येक खांबावर खांब मी असेच 2 राऊंड कंप्लीट करणार आहे. हे बघू शकता. इथे मी 2 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक खांब स्किप करणार आहे, म्हणजे 2चा 1 खांब करणार आहे. अगोदर 1 खांब टाकलेला आहे, परत इथे 2चा 1 खांब करायचा. हे बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला 2चा 1 खांब करायचा आहे. परत इथे 1 खांब टाकायचा आहे. परत दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 1 खांब टाकायचा आहे. परत 1 खांब परत 2चा 1 करायचा आहे. आपल्याला एक वेळेस 2चा 1 करायचा आहे आणि नंतर 2 खांब करायचे आहेत. परत 2चा 1 असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. हे बघू शकता. इथे मी 1 राऊंड कंप्लीट केलेला आहे. परत 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. परत आपल्याला प्रत्येक खांबावर खांब करायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक खांबावर खांब करायचा आहे. इथे मी प्रत्येक राऊंडमध्ये फक्त एक वेळेस 2चा 1 करणार आहे. असेच करत आपल्याला पूर्ण राऊंड विणायचे आहेत. वर 1 ते 2 खांब येईपर्यंत प्रत्येक खांबावर खांब विणायचा आहे आणि फक्त एका राऊंडमध्ये एक वेळेस आपल्याला 2चा 1 करायचा आहे. असंच मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते.
इथे मी एक राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता दुसऱ्या राऊंडसाठी इथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. परत पुढच्या साखळीवर पण एक खांब घातलेला आहे. परत पुढच्या साखळीवर एक खांब. आता इथे मी 2चा 1 करत आहे. हे बघू शकता, आपल्याला इथे 2चा 1 खांब करायचा आहे. इथे मी 2चा 1 केलेला आहे. असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. हे बघू शकता, इथे मी शेवटीपर्यंत कंटिन्यू केलेलं आहे. परत स्लिप स्टिचनं जोडायचं. इथे आपल्याला पूर्ण आता जोडून घ्यायचं आहे. हे बघू शकता, हे मी राऊंड पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला याचे सिंपल 2 गाठी मारायच्या आहेत. एकदम मजबूत गाठ मारायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघू शकता, आपल्या समईचा आकार तयार आहे. फक्त आपला आता इथं जे तेल ओतण्यासाठी असते पंती, ते बनवायचं आहे. हे बघू शकता, किती सुंदर समई दिसते. आणि जे आपण एक एक साखळी इथे स्किप केलेली होती, त्याच्यावर आपल्याला एक धागा जोडून घेतलेला आहे. आणि प्रत्येक ह्या साखळीवर आपल्याला एक एक खांब टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला 3 वेळेस एक एक खांब टाकायचा आहे 3 साखळ्यामध्ये. हे बघू शकता, 2 आणि हे 3. तिसऱ्या साखळीमध्ये पण मी एक खांब टाकलेला आहे. आणि आता चौथ्या साखळीमध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. 1 आणि हे 2. तिथेच मी दुसरा पण खांब टाकलेला आहे. परत 1. असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कुठं 3 साखळ्यावर, कुठं 4 साखळ्यावर एक एक खांब घालायचा आणि त्याच्यानंतरच्या खांबावर 2 खांब घालायचे. म्हणजे चौथ्या किंवा 5व्या खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला असंच कंटिन्यू करायचं आहे. इथे मी पहिला राऊंड कंप्लीट करून दाखवते. असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं आहे. इथे मी कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता, पूर्ण राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता दुसऱ्या राऊंडसाठी इथे मी 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत. इथे 3 साखळीचा एक खांब आणि दुसरा एक खांब घातलेला आहे. परत त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 खांब घालायचे आहेत. परत त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 खांब घालायचे आहेत. असंच आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये असंच प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत. बघू शकता, मी असंच कंप्लीट करून दाखवते. ते समईचं खालचं बूड पण मी विणून तयार केलेलं आहे. हे बघू शकता, आपल्याला ह्या समईमध्ये बारीक तार घालायचा आहे. तार घातल्यावर आपली समई एकदम टाईट उभी राहते. नंतर मी इथे तार घालणार आहे. तारासाठी खालून जागा आपली मोकळीच आहे, तिथून आपल्याला तार घालायचा आहे. आता हे जे तिसरं गोल आहे, याच्या एकदम मध्यामध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत.
त्याच्यासाठी पूर्ण या गोलचे राऊंड मोजायचे आणि एकदम मध्यावर धागा जोडून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचे आहेत आणि हे राऊंड पूर्ण आपल्याला असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, प्रत्येक खांबावर खांब घालत आहे। असंच मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते। हे बघू शकता, प्रत्येक खांबावर खांब असं मी एक राऊंड कंप्लीट केलेला आहे। आता या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। जिथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत तिथेच आपल्याला दुसरा खांब घालायचा आहे। असं आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत। तिथेच आपल्याला परत दुसरा खांब घालायचा आहे। परत त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला दुसरा खांब घालायचा आहे। परत तिथेच आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे। असंच आपल्याला या राऊंड मध्ये प्रत्येक खांबावर 2-2 खांब असंच घालायचं आहे। याच पद्धतीने मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। प्रत्येक खांबावर 2-2 खांब। हे बघू शकता, मी इथे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचनं जोडायचं आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक खांब घालायचा आहे आणि जिथे एक खांब घातलेला आहे तिथेच आपल्याला आता दुसरा खांब घालायचा आहे। म्हणजे आता दुसरं राऊंड आपलं एक खांब 2 खांब, एक खांब 2 खांब असं असणार आहे। परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब। असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। एक खांब 2 खांब। इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून दाखवते। हे बघू शकता, आपलं हे पण राऊंड कंप्लीट झालेलं आहे। आता नंतरचं इथे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे आणि नंतरच्या राऊंड मध्ये आपल्याला परत 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। आपलं नंतरचं राऊंड असंच असणार आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब। हे बघू शकता, प्रत्येक खांबावर एक एक खांब। असंच मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून दाखवते। प्रत्येक खांबावर एक एक खांब। इथे मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट केलेलं आहे। आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे। हे बघू शकता, किती सुंदर दिसते। हे आपलं तेल ठेवण्यासाठी झालेलं आहे। आता आपण पंती बनवणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला एक साखळी घ्यायची। एक साखळी म्हणजे आपला मुका खांब असणार आहे। त्याच्या पुढच्या खांबावर पण आपल्याला एक मुका खांब घ्यायचा आहे
आता आपल्याला एक साधा खांब घ्यायचा आहे, म्हणजे 3 धाग्यामधून काढायचा आहे. आता आपल्याला डबल क्रोशिया म्हणजे मोठा खांब घ्यायचा आहे. हे बघू शकता 2 वेळेस काढलेले आहे. आता आपल्याला एकदा सुईवर 3दा धागा घ्यायचा आहे, पुढच्या साखळीतून एकदा काढायचा आहे, परत ह्या दोन्हीतून एकदा काढायचा, परत ह्या दोन्हीतून एकदा काढायचा, परत या दोन्हीतून एकदा काढायचा आणि परत या दोन्हीतून एकदा काढायचं. म्हणजे 4 वेळेस आपल्याला 2-2 धाग्यातून काढायचं आणि परत त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला एक मोठा खांब घ्यायचा आहे, म्हणजे डबल क्रोशिया. परत त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला छोटा खांब घ्यायचा आहे, म्हणजे हाफ डबल क्रोशिया. आणि परत त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला मुका खांब घ्यायचा आहे. हे बघू शकता आपलं एक पंक्ती तयार झालेली आहे. परत आता या पुढच्या 5 साखळ्यावर आपण असेच मुके खांब घेणार आहोत. थोड्या थोड्या अंतरावर आपण पंत्या बनवणार आहोत. आता परत आपण तसंच बनवणार आहोत. पहिल्यांदा मुका खांब जिथं असं बनवलेलं आहे पंतीसाठी, परत आपण तसंच बनवणार आहोत. आता इथे मी एक मुका खांब घेतलेला आहे. आता हे हाफ डबल क्रोशिया म्हणजे अर्धा खांब घेणार आहे. परत हे डबल क्रोशिया म्हणजे मोठा खांब. परत इथं सुईवर 3 वेळेस धागा ओढणार आहे. हे बघू शकता इथे 3 वेळेस धागा घेतलेला आहे. परत पुढच्या याच्यातून एकदा काढायचा, परत ह्या दोन्हीतून एकदा, परत ह्या दोन्हीतून एकदा, परत ह्या दोन्हीतून एकदा आणि परत ह्या दोन्हीतून एकदा. म्हणजे 4 वेळेस आपल्याला दोन्ही याच्यातून काढायचं आहे. आणि परत त्याच्या पुढच्या याच्यावर आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे, म्हणजे मोठा खांब. आता परत आपण छोटा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशिया आणि परत इथे मुका खांब घेणार आहोत. असंच आपल्याला पंत्या बनवायच्या आहेत. आणि परत पुढच्या 5 खांबावर आपण 5 मुके खांब घालणार आहोत. अशाच आपण पंत्या 7 वेळेस बनवणार आहोत. इथे मी कंप्लीट करून दाखवते. हे बघू शकता इथे मी पंतीचा आकार पण कंप्लीट करून घेतलेला आहे. किती सुंदर दिसते. माझी पूर्ण समय इथे विणून तयार आहे. इथे मी साधीच ठेवलेली आहे, पण तुम्हाला हवी असेल तशी डेकोरेट करू शकता. याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल तार घालायचा आहे. माझी समय तयार आहे. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.